तूप, दूध आणि साखर एवढ्याची जी बर्फी आहे, बेसिक आहे, पण बेसिक गोष्टी आउटस्टँडिंग असतात असं माझं ऑलवेज म्हणणं आहे. त्यातली गोष्ट आहे. तुमचं नाव सांगा ना. राजेंद्र गणपत फाळके, मी तुम्ही सातारचा आहे. किती वर्षापासून इथे आहात? मी 150 वर्षापासून इथे आहे. 150 150 वर्षापासून आमचं दुकान आहे. आमची 4थी पिढी चालू आहे इथे. लहान चौथी पिढी? या एरियामध्ये जवळजवळ असलेल्या जुनी जी माणसं आहेत हा. त्यामध्ये आमचंच असं अशी पिढी असेल की जी एवढ्यापासून टिकून आहे. आणि तुम्ही साताऱ्याचे आहात? सातारच्या आहात. या मुंबईच्या कंपाऊंड मध्ये कोणीही सातारचं नाही. आणि आपलं काय आपल्याकडे स्पेशल मिळतं? आम्ही मुंबईची जी बर्फी आहे हा. बाकी कुठेही मिळत नाही, अच्छा, फक्त मुंबईच्या मंदिरमध्ये मिळते. काय असतं ही याच्यामध्ये? दूध आणि साखराची बनवलेली असते, पाकातली बर्फी असते. फक्त दूध आणि साखर? साखरमध्ये असते. जसे तिरुपती बालाजीचे लाडू, हा. मथुराचा पेढा, हा. तसं हे मुंबाजीची बर्फी. आणि कोणी चालू केले ही पहिल्यापासून चालू आहे. पिढ्यानपिढ्या चालू आलेली बर्फी. ही सगळं नवीन कोणी बनवत हो. नाही आणि बाहेर कुठं बनतही नाही ती, अरे वा, फक्त मंदिरामध्येच मिळते. ट्राय करतो. हा. मी बर्फी जेव्हा उचलतो ना, तूप खाली तूप, दूध आणि साखर एवढ्याची जी बर्फी आहे, बेसिक आहे, पण बेसिक गोष्टी आउटस्टँडिंग असतात असं माझं ऑलवेज म्हणणं आहे. त्यातली गोष्ट आहे. जस्ट की हे कुठेच मिळत नाही, इथेच मिळतंय. आणि माझ्याकडनं मी या बर्फीला दादा तुमच्या इतक्या वर्षाच्या या लेगसी जी चालू ठेवली आहे त्यासाठी देतोय गोल्डन थम्स अप. ही जी मुंबादेवी बर्फी आहे ती तुम्हाला येऊन ट्राय करायची आहे. तुम्हाला ती आवडणार कारण ती गोड आहे. साताऱ्याचं नाव इथे रोशन करतायत. आणि लिटरली तुम्ही मंदिराच्या बाहेर पडलात ना तर पहिलेच आपल्याला हे अभिमानाचा स्टॉल लागतो जिथे एक मराठी माणूस 150 वर्षापासून आपला बिझनेस चालू ठेवलेला आहे. क्या बात आहे. खूप 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 अभिमान वाटला दादा.